नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे संकेत आणि तुम्ही बघताय आपल्या चॅनल ज्याचं नाव आहे माइल्स विथ संकेत. आणि आज आपण चाललोय पुणे ते गुहागर बाय रोड. सगळी तयारी झाली आहे. सकाळचे वाजलेत 7:45. फॅमिली सोबत चाललोय आपण. तर काय काय मजा येणार आहे, कसं चाललोय, कोणत्या रूटनी चाललोय, प्लस गुहागरच्या आसपास काय काय बघायला भेटणार आहे तुम्हाला, सगळ्या काही गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर स्टे ट्यून, शेवटपर्यंत हा ब्लॉग बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जसं की तुम्ही पाहिलात, गुहागरला जाणारे 2 रस्ते आहेत. त्यातला आपण तामिनी घाट हा रस्त्यातून जाणार आहोत. बघूयात रस्त्याची कंडिशन कशी आहे, सांगतो मी तुम्हाला. आता आम्ही थांबलोय नाश्ता करण्यासाठी हॉटेल ग्रीन हिल या हॉटेलला. सो बघूयात, मस्त व्ह्यू दिसतोय या हॉटेलच्या समोरून. हॉटेल मेन रोडच्या साईडलाच आहे. मस्त असं मोठं गार्डन आणि ही सिटिंग अरेंजमेंट आहे त्यांची. जर तुमच्यापैकी कोणी तामिनी घाटातनं जाणार असेल तर नाश्ता करण्यासाठी या हॉटेलला थांबू शकता. मस्त असा गरम गरम नाश्ता आलेला आहे मित्रांनो. पोहे आहेत, मिसळपाव आहे. लवकर खाऊन घेऊया, निघूया आपल्या पुढच्या प्रवासासाठी. या हॉटेलचं लोकेशन तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. आणि पुढे आल्यानंतर मुळशी डॅमच्या बॅक वॉटरला हा हिडन स्पॉट मला मिळाला आहे. खूप मस्त व्ह्यू आहे. तुम्ही इथे फोटोशूट, व्हिडिओ शूट करायला येऊ शकता. आम्ही सुद्धा इथं मस्त फोटोशूट केलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, आता आपण तामिनी घाट क्रॉस करून माणगावच्या पुढे महाडच्या रस्त्याला आलेलो आहोत. NH66 नॅशनल हायवे आहे हा. तुम्ही समोर बोर्डवर बघू शकता, पोलादपूरवरनं महाबळेश्वरला जाणारा रस्ता दाखवत आहे. आपण आता पोलादपूरमध्ये आहे आणि हा जो वरती पुलावरनं जाणारा जो रस्ता आहे लेफ्ट साईडला, हा सरळ महाबळेश्वरला जातो, जो की आंबेनळी घाटातनं जातो. रस्त्यांचा काही प्रॉब्लेम नाही आहे. रस्ते खूप सुंदर आहेत, उत्तम. आणि आता आपण पोचलो आहे कशेडी टनलजवळ, जो की हा आता नवीन हायवेवरती बनवला गेला आहे. आता मित्रांनो, सध्याला 8 तासाचा ट्रॅव्हल करून आम्ही आता पोचलो आहे गुहागरच्या बीचला. आणि हा आहे व्ह्यू. नॉर्मल गर्दी आहे, जास्त अशी काही क्राऊडेड प्लेस नाही आहे, बट मस्त आहे. बीच सुंदर आहे आणि हा असा व्ह्यू आहे मागचा पण. आणि तुम्हाला माहिती आहे, महाराष्ट्रातील सर्वात लांब समुद्र किनारा असलेला हा गुहागर बीच आहे. हे बघा, आपल्याला बीचवरती गाडी फसलेली बघायला मिळाली आहे. तर मित्रांनो, हे असे स्टंट करायला जाऊ नका आणि स्वतःचा आणि दुसऱ्यांचा पण वेळ वाया घालवू नका. गप आपली गाडी पार्किंगला लावत जा. आत्ता वाजले आहेत 5:45 आणि मस्त असा सनसेट एन्जॉय करणारे आपण बीचवर. तुम्ही बघू शकता, एकदम शांत आणि निवांत असं वातावरण आहे. आणि हा झालाय आपला सनसेट.
तर आता 7 वाजता आपल्याला इथे एक रूम भेटलेली आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आहे डे 2 आणि ही सकाळ गुहागरमध्ये. काल रात्री जेवणाचे आणि रूमचे व्हिडिओज काढायचे राहून गेले. खूप थकून गेलो होतो. डायरेक्ट पडी दिली होती. आणि हे आहे आपल्या होमस्टेचा ॲड्रेस. तुम्ही येऊ शकता. नमस्कार मित्रांनो, आज आहे डे 2 आणि हे माझ्या मागं हे सुंदर असं दुर्गा मातेचं मंदिर आहे. आधी आपण बीचवर जाणारे व्हिडिओज काढायला, त्याच्यानंतर ना आवरून मग मंदिरात जाऊया. सो आज आहे 26 जानेवारी, प्रजासत्ताक दिन. आणि ह्या लहान लहान पोरांकडे बघून मला माझ्या शाळेचे दिवस आठवले. जर तुम्हाला पण शाळेची आठवण आले असेल तर कमेंट करा तुमच्या शाळेचं नाव. तर आत्ता आलो आहे आपण गरम गरम नाश्ता करायला श्रीराम उपहारगृहामध्ये. आणि हे काकांचं हे जुनं असं ऑथेंटिक नाश्तागृह आहे. मस्त गरम गरम नाश्ता मिळाला आहे. जिलेबी, परत मिसळ आहे, वडापाव आहे, पोहे आहेत, चहा आहे, सिटिंग अरेंजमेंट आहे छोटी छोटी. मेन बाजारामध्ये हे उपहारगृह तुम्हाला बघायला भेटेल. तर आता चाललो आहे आपण बीचकडे. मस्त नाश्ता झाला आहे आणि मस्त आता व्हिडिओज वगैरे काढूयात आपण. आता आलो आहे आम्ही बीचवरती आणि बघतो तर काय कोणीच नव्हतं बीचवर. इतकी भारी वाईब येत होती फक्त प्रायव्हेट बीचची. आणि हे आहे आमचे बंधू, हँडस्टँड करतात ते. त्यानंतर काढले आम्ही डान्सचे रील. जर तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही आमच्या इंस्टाग्राम आयडीवरती जाऊन बघू शकता. माझी इंस्टाग्राम आय डी तुम्हाला डिस्क्रिप्शन लिंकमध्ये मिळून जाईल. फॉलो करा आणि आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण आलो आहोत श्री व्याडेश्वर मंदिराकडे. हे एक प्राचीन मंदिर आहे जे की 2000 वर्ष जुनं असल्याचे मानले जाते. आणि हे आहे मंदिराचं मुख्य द्वार. मंदिराच्या आत आल्यानंतर खूप प्रसन्न असं वातावरण आहे. समोर इकडे शिवलिंग आहे. बाहेर आल्यानंतर ना हा नंदी समोर आहे. आणि हे बाबा दर्शन घेताना. गाभाऱ्याच्या बाहेर आल्यानंतर हे सुंदर श्री विष्णूंची मूर्ती आहे. आणि समोर बजरंगबलीची मूर्ती आहे. त्याच्यानंतर इथं पुढे आल्यानंतर श्री सूर्यनारायण मंदिर आहे, जे की खूप मस्त अशी मूर्ती आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर राईट साईडला पलीकडे श्री लक्ष्मीनारायण मंदिर आहे. ही पण मूर्ती खूप सुंदर आहे. तर आता आम्ही दर्शन घेऊन निघालो होतो आमच्या परतीच्या प्रवासाला. आणि पुढं आल्यानंतर हा आम्हाला मस्त असा स्पॉट दिसलेला आहे ज्याचं नाव आहे मालगर डॅम बॅकवॉटर. सुंदर असा व्ह्यू होता. इथं मम्मी पप्पा फोटो काढताना. आणि पुढे आल्यानंतर हा एक व्ह्यू, खूप मस्त असा व्ह्यू होता. तर पुढं आल्यानंतर दुपारच्या जेवणाला आम्ही थांबलो होतो खेडमध्ये हॅपी द ढाबाला. मस्त असं जेवण होतं. त्यानंतर पुढे आम्ही वरंदा घाटातनं जायचं ठरवलं. आणि हा सुंदर असा व्ह्यू घाटामधनं तुम्हाला बघायला भेटते. त्यानंतर पुढे वरंदा घाटातनं क्रॉस केल्यावरती हा घाणेरडा रस्ता चालू झाला आहे. इतका घाण आणि एवढा धूळ. सगळ्या रस्त्यांनी कामं चालू आहेत. बिलकुल वरंदा घाटातनं येऊ नका भोर मार्गे. खूप घाणेरडा रस्ता आहे. गाडी तुम्ही 10 ते 20च्या स्पीडच्या वरती तुम्ही चालवू शकत नाही. रस्त्याची कामं चालू आहेत. आम्ही फसलो, तुम्ही फसू नका. आता कमीत कमी 1.5 ते 2 तास झालेले आहेत आम्ही गाडी चालवतोय. इतका घाणेरडा रस्ता आहे, काय सांगू. याच्यावरच तुम्ही विचार करा तुम्हाला यायचं आहे की नाही. बाकी
तुमची मर्जी. ब्लॉग कसा वाटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.